ने बी संघाने टॉस जिंकलाय. सतरंगी क्रिकेट संघ या स्पर्धेत आपण जर विचार केला तर धीरजने जबरदस्त बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. 2 मॅचेस वरती तुम्ही नजर टाकली तर खूप चांगला खेळ त्याचाही राहिला आहे. दुसऱ्या बाजूला वसार संघ आपण पाहतोय रवी वायले अँड कंपनी, त्याही संघाने आपण पाहिले तर या स्पर्धेत चांगला खेळ केलेला आहे. त्यामुळे आता 5 षटकांची मॅच आहे. ट्रॉफी जरूर चारही टीम्सला मिळणार आहेत. मात्र कोणत्या नंबरच्या त्यासाठी आता लढती सुरू आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या 2 कूलर्स तुम्ही पाहतायत. मनोज पाटील वडवली यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. बायसिकल तुम्ही पाहतायत आणि आकाशने सांगितले पुढच्या वर्षी कदाचित या स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रवेश फी 8,500 रुपये असेल. आकाश भोरे त्यामुळे काय संजू स्पोर्ट यांच्याकडनं शूज आहेत आणि जागृती स्पोर्ट यांच्याकडे सुद्धा शूज आहेत बॅट्समन बॉलरसाठी. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला जयनमान निर्जे आणि रियान 11 वाकलन संघ सेमीफायनल मॅच खेळताना दिसेल. हा फर्स्ट सेमीफायनल आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात फेकायची लक्षात घ्या. टाइम सुद्धा मी आता मॅच करणार आहोत, अन्यथा आपल्याला एकत्रित खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 3:19 मिनिटं झालेत. जसं चेंडू पहिला पडेल आम्ही टाइम मॅच करणार आहोत. रवी वायले येतात सलामीला आणि 9 सेकंडला आपण पाहतोय आकाश 9 सेकंडला आहेत. वसार संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 5 षटकांची सेमीफायनल. यानंतर जयनमान निर्जे आणि रियान 11 वाकलन, त्यानंतर मेगा फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. त्यामध्ये बघायचं पहिल्या सेमीफायनल मध्ये पहिला संघ कोणता आई गावदेवी चषक घेसरच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल होईल यासाठी लढत सुरू आहे. थोड्याशा बाईक आपल्या व्यवस्थित पार्किंग करा. जयेंद्र काळन यांच्याकडनं विकेट हॅटीसाठी सतरंगी क्रिकेट संघ हिडूटने बी संघासाठी 4,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सामन्याला सुरुवात होते. 3:20 मिनिटं बरोबर झालेत. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे. जसा चेंडू हरवला वगैरे तर आम्ही टाइम स्टॉप करू. पहिल्याच बॉल फुल टॉस होता. फक्त दिशा दिली होती. कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. रवी वायले आपण पाहतोय भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं तर त्रिशूल 11 या संघामध्ये सुद्धा वर्णी लागायची रवी वायले यांची. भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत. आमचे नरूबुवा असतील वसारचे, ते भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि 40+ मला वाटतं तर सध्या खेळतात. रोहित राठे मोड द विकेट. चांगला चेंडू होता. व्हेरिएशन चांगलं आहे. रोहित पाटीलचा जर तुम्ही विचार केला आई गावदेवी चषक घेसरच्या या स्पर्धेचा तर रोहितने उल्लेखनीय गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली. काही झेल त्याच्या षटकात सुटलेले आहेत या स्पर्धेत, पण ते विसरून आता सेमीफायनलची मॅच महत्वाची आहे. क्रिकेट असंच ते खेळ, आधी काय घडलंय महत्वाचं नाहीये, येणारा जो वेळ असते ते चांगलं करायचंय. आता प्रयत्न दुसऱ्या बाजूला सगळ्या पुढे सरकेल ती 2 वरती तुम्ही पाहतायत. सतरंगी क्रिकेट संघ हिडूटने बी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी वसार. सेमीफायनलची मॅच. गिरीधर पाटील साहेबांचं आगमन झालंय. कार्यसम्राट माजी सरपंच आणि जयनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निजेगावचे त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. त्याचे समेत सहकारी त्यांचे इथे त्यांचे हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र त्यांच्याकडे संधीच नाहीये. चेंडू 1 बाउन्स. प्रेक्षक काय करतायत?
बऱ्याच वेळा डाय मारत नाही, मात्र कधी कधी प्रेक्षकही डाय मारतात. होतं ना असं क्रिकेटमध्ये. त्यांनाही आवड असते क्रिकेटची, जरी ते मैदानाच्या बाहेर असतात मात्र त्यांच्या मनामध्ये क्रिकेट सुरू असतो. चौकार आलाय रवी वायले यांच्या बॅटमधनं. पालेगावची स्पर्धा तुम्ही आजही आठवली, तिथे बुलेट या खेळाडूने पटकावली होती. त्यानंतर प्रदीप मडवी यांची स्पर्धा आपण पाहतोय भालगावची, तिथेही रवी वायला मालिकावीरची बाईक मिळाली होती. 2 बाईक याही खेळाडूने जिंकलेल्या आहेत. खूप टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाहीये. रवी स्वतःवरती नाराज आहेत, शॉर्ट प्लेनचा बॉल होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. मगाशीच उल्लेख केला मी की 3 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय सेमीफायनल 1चा. त्यामुळे 3:40 पर्यंत आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत. फटका चांगला आहे, टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला सतीश काळाने, त्यामुळे चूक होणार नाहीये. 24 नंबरची जर्सी तुम्ही पाहता, एक चांगला झेल डिप्लाय. रवी वायले बॅक टू द पॅव्हेलियन. जुतकर आले तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात, 1 विकेट मिळाली रोहितला. मी मगाशीच उल्लेख केला की रोहित पाटीलने या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याची खूप चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्प्यावरती आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी स्वतः कॅप्टन आलेत लालचंद. लक्षात घ्या, पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं गेलेत. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे आहेत. 1-2 मिनिटं इकडे तर झाली तर नक्कीच ते आपण ॲडजस्ट करू, कारण की विकेट जातो, बऱ्याच वेळा बॉल हरवतो. याही गोष्टी आम्ही पाहू. ड्रिंक्स ब्रेक होतो, त्याच्याविषयी जास्त अजून वेळ घेतला तुम्ही तर एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. दत्ता पाटील साहेबांचे आगमन झाले रिजे गावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 56 वर्षांची परंपरा, मकर संक्रांत ट्रॉफी, जयमान क्रिकेट मंडळ निजे आणि ग्रामस्थ मंडळ निजे आयोजित ही स्पर्धा आता तुम्हाला 9 जानेवारी ते 14 जानेवारी पाहायला मिळेल. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. रोहित वेगाने आलेत, चांगली फिल्डिंग आहे. सुरुवातीचं काळ आपण पाहिलं रोहित पाटील. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात ते खेळलेले आहेत. शहरी क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याचशा त्याने गाजवलेल्या आहेत. 2 धावा इथेही मिळाले. 2 धावसंख्या 8 वरती पोहोचले. 5 षटकांची सेमीफायनल मॅच आहे. नंतर दुसरी सेमीफायनल तुम्हाला 5 षटकांची पाहायला मिळेल. रियांश 11 वाकलन, तेजस्वी मात्रे यांनी पुरस्कृत केलं संघ आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान निजे संघ. चांगला बॅटल, कदाचित 25 धावा ज्यावेळी हव्या होत्या मला वाटतं तेजस मात्र थोडासा आराम करत होते. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना वसाड टीमला 8 वरती दुसरा धक्का. मात्र टायमिंग झालं नाहीये. शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल डिप्लाय. विश्वास आल्या पावली माघारी परतील आणि लालचंदच्या खात्यामध्ये दुसरी विकेट कॅप्टनने घेतल्यात. या ओव्हरमध्ये 2 विकेट, फलंदाज बाद.
एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर आणि ग्रामीण चषकाचे आयोजक हरीश पांडे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आणि संतोष खुटारकर आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज लालचंद. काय गोलंदाजी केली लालचंदने आतापर्यंत. 8 वरती 3 विकेट आणि बघा फिल्डिंग सेट करत असताना नितेश पाटीलला तुम्ही पाहतायत. जरी लालचंद कॅप्टन असेल मात्र फिल्डिंग नितेश सजवत आहेत. सातत्याने फिल्डिंगमध्ये ते चेंजेस करत आहेत. 8 वरती 3 धक्के लागलेत वसा टीमला. बलंगड बेल्टमधील एक दादा संघ म्हणून नेहमीच वसा संघाकडे पाहिलं जातं. मात्र हॅट्रिक पूर्ण केली तर जयेंद्र कान यांच्याकडनं रोख रक्कम 4000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. नेहमीच जयेंद्र कान बक्षिसांचा वर्षाव करतात. सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा मालिकावीरची बाईक त्यांनी पुरस्कृत केली होती. त्यानंतर त्रिशूर मित्रमंडळाला रामदास कान, कार्यसम्राट माजी सरपंच हिडुटणे आणि जयेंद्र कान यांच्या माध्यमातून डीजे सुद्धा पुरस्कृत करण्यात आला होता. हॅट्रिक बॉल होता. हलकसा अपील. धाव मिळणार नाहीये. भूषण काळन तिथेत. लेजंड क्रिकेटर भीमचंद्र कान यांचे सुपुत्र या स्पर्धेत एका षटकात बरूच धावा त्याच्याकडनं गेल्या होत्या. मात्र नंतर त्याच एंडने गेसर एंडकडनंच त्यांनी धावाही कमी खर्च केल्या. हे महत्त्वाचं आहे. धावा आल्यानंतर चर्चा होते मात्र धावा कमी दिल्यानंतरही चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते तुषार भूषण काळने या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत दाखवलेलं आहे. आता लालचंदचं मी कौतुक करेल. आतापर्यंत काय अफलातून गोलंदाजी केली लालचंदने सेमीफायनलच्या मॅचमध्ये. एकनाथ वाईले यांच्याकडे पारितोषिक असे आलेलं आहे. जर सामना हा जिंकला टीम वसारने म्हणजे स्वीट म्हणता येणार नाही तर कोलबी गिफ्ट केली जाणार आहे. क्या बात आहे बघा. तेजस मात्र एक वेगवेगळे पारितोषिके लागतात. सुरमई आणि कोलबी वसार संघासाठी जर ही मॅच जिंकली तर. विकेट 8 वरती 4 गेलेत ना. टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटची हीच तर मजा आहे ना मित्रांनो. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केले. जयेंद्र कान फक्त हॅट्रिकला मला वाटतं जयेंद्र कान यांचं पारितोषिक होतं. जयेंद्र कान व्यासपीठावरती उपस्थित नाही आहेत. आता हॅट्रिकला त्याने 4000 लावले. इथे मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली लालचंदने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोहित पाटीलने एक चांगला झेल टिपला आणि डाव संपलाय. एकाच षटकामध्ये 4 विकेट घेतलेत गोलंदाज कॅप्टनने लालचंदने आणि पूर्णपणे बॅकफुटवर येतो वसार संघ. तरी हॅट्रिकला 4000 रुपये असतील मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित केलंय लालचंदसाठी. आणि हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. याच लालचंदने सोनारपाडा टीमच्या विरुद्ध एका ओव्हरमध्ये 30 रन्स दिल्या होत्या आणि त्याच लालचंदने त्याच एंडने एका षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतल्यात. यालाच तर म्हणतात क्रिकेट. एका ओव्हरमध्ये धावा दिल्या म्हणजे क्रिकेट संपत नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. 8 वरती 5 विकेट गेलेत. आत्ता थोडासा बॅकफुटवर या मॅचमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर 9 मिनिटाचा वेळ घेतलाय. म्हणजे चांगली आतापर्यंत कौतुक करेल मेडूटने बी संघाचं. चांगली गोलंदाजी आणि वेळेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कॉपरेट केलंय. लालचंदने काय गोलंदाजी केली. 30 आल्यानंतर कदाचित टीममध्ये अशी चर्चा झाली असेल की एका ओव्हरमध्ये 30 गेल्या होत्या. मग अशी चर्चा होईल. आता त्याच गोलंदाज एकाच ओव्हरमध्ये 2 रन्स आणि 4 विकेट घेतल्यात वसा टीमच्या. त्याही सेमीफायनलच्या मॅचमध्ये. रोहित हलक्या हाताने घेत आहेत. आत्ता दबाव आहे टीम वसारवरती कारण की 5 विकेट ऑलरेडी त्यांचे गेलेत. जगदीश आणि 9 सेकंडला कुणाल गडगेला तुम्ही पाहतायत. ओम साई MTC स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली जाते. प्रत्येक सामना आज सुपर 8च्या मॅचेस तुम्ही 5 षटकांच्या पाहिल्या. सेमीफायनलच्या मॅचेस आता 5 ओव्हरच्या. फायनल मॅच तुम्हाला 5 ओव्हरची पाहायला मिळेल. मग अजून काय पाहिजे 7500 रुपयामध्ये. रोहित इथे चेंडू हवेत आहे. लालचंद वेगाने धावतायत मात्र त्यांच्यापासून झेल थोडासा दूरवरच होता. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या अखेर दुहेरी अंकामध्ये पोहोचली वसार टीमची. 10 वरती 5 विकेट. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. मागच्या मॅचमध्ये काटेरी संघाला पराभूत करून संघ सेमीफायनलमध्ये जरूर आला मात्र या मॅचमध्ये थोडीशी बॅटिंग खराबच झाली असं म्हणावं लागेल. त्याचं कारण गोलंदाजी चांगली झाली. रोहित गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट.
ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 रन्स इथे मिळाले वसा टीमच्या खात्यामध्ये. हेडुटणे संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतली तर जयेंद्र काळे यांच्याकडे रोख रक्कम 4000 रुपयाचं कॅश प्राइस मिळेल. 1000 रुपये ऑलरेडी मिळालेत लालचंदला, ज्याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतले होते. नेहमीच खेळाडूंवरती विश्वास दाखवतात जयेंद्र काळन. यज्ञेश कान असतील, जयेंद्र काळन कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. 15 धावा धाबल कधी लागल्यात. 5 गडी बाद झालेत. 5 षटकांची सेमीफायनल. एका बाजूला हेडुटणे बी, दुसऱ्या बाजूला वसार मलंगड बेल्ट मधील हा संघ आहे. कधी कमबॅक तो करू शकतो या मॅच मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. तिथे एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतायत मात्र मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 16. 5 विकेट गमावलेत. 16 धावा धापलकरती. हरेश पाटील यांचं आगमन झालं. एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचं आयगाव देवी चषक केसरच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. इथे बॅटची कडा होती नक्कीच, मात्र यश काळाने ते यशांच्या मागे. झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. जयेंद्र कांड यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 4000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा त्रिशूल मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्री उत्सव तुम्ही पाहतात, खूप महत्त्वाची भूमिका असते जयेंद्र काणे यांची. भरघोष बक्षीस आणि त्याचसाठी हेडुटणे गाव ओळखलं जातं. फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणजे हेडुटणे गाव. प्रयत्न सुरू आहेत मात्र नितेशने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथेही वेगाने पूर्ण झालेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. ती 18 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 विकेट गेल्यात. धावा फक्त 18 आहेत. वसा टीमच्या. पाण्याची बांगडी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. 12व्या खेळाडूंनी लगेच जायचे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धापलकरती आपण पाहतोय. रवी वाईल यांचे सुपुत्र बघा मैदानाच्या आतमध्ये गेले होते. दोन्ही टीम्सला, दोन्ही खेळाडूंनाही पाणी दिलं. हेडुटणे संघाला इथे पाणी घेऊन गेले होते. 18 वरती 5 विकेट गेल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रियान्श इलेव्हन वाकलन आणि जयनवान नेजे दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत बघा आपल्या स्क्रीनवरती. एका बाजूला भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्या नावावरती सुद्धा 4 बाईक आणि एक 4 व्हीलर आहे तो नितेश पाटील. म्हणजे चांगलं बॅटल रंगेल सेकंड सेमीफायनलमध्ये. सेमीफायनल नंबर 2 यज्ञेश काळ यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. तीन षटकात 18 झालेत. प्रदीप कान आलेत. टाइम लक्षात घ्या, टाइम स्टॉप केला होता. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. प्रदीपने चांगली गोलंदाजी केली होती, खास करून मागची मॅच जी झाली सोनारपड आणि हेडुटणे. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. मागच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी केली प्रदीपने तोच आत्मविश्वास त्याच्याकडे दिसतोय. 18 वरती 5 विकेट गेल्यात.
11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जगदीश आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कदाचित कुणालने हीच चर्चा केली असेल जगदीश सोबत की 12 बॉलमध्ये 20 आल्या, 40-45 हे टार्गेट चांगलं असू शकतं जर आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. तितक्या धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल होता. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक सिंगल इथेही मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. सिंगल डबल धावा आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 19 वरती 5 विकेट गेलेत वसाड टीमचे. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत आहे. 4थं षटक प्रगतीपथावर 5 षटकांची फर्स्ट सेमीफायनल मॅच. हिट उठणे आणि त्यांच्या विरोधात वसार. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः प्रदीप वेगाने धावताय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. प्रयत्न चांगले होते. झेल कठीण होता. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 21 वरती 5 विकेट गेल्यात. 21 धावा झाल्या धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये 66 धावा सुद्धा चेस केलेल्या आहेत. याच सतरंगी क्रिकेट संघ हिडुट्टे 20 संघाने. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील वसाड टीमला. 21 वरती 5 विकेट. या षटकातील 3 चेंडू. त्यानंतर येणारे षटक बघायचे काय टार्गेट सेट करेल इथे वसाड संघ. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू होता मात्र चांगली थ्रो फेकी आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते सतीश काळन. चांगली फिल्डिंग केली सतीशने. सतरंगी ट्रॉफी मध्ये सुद्धा प्रचंड मेहनत त्यांनी घेतली होती. 22 वरती 5. 4थं षटक. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः प्रदीप आता झेल खाली आलेत. त्यामुळे चूक होणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 22 वरती 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना ज्यांची या स्पर्धेसाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट, माजी उपसरपंच आणि टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बाईक ज्याने पुरस्कृत केलेत ते काशीनाथदादा पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समेत राजेश चौधरी यांचे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनिल दादा त्यांच्यासोबत आहे. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 22 वरती 6 विकेट. इथे कार्पेटच्या साहाय्याने फिल्डिंग थोडीशी खराब झाली. रनआउटची पुन्हा संधी आता प्रदीपकडे आणि फलंदाज रनआउट. अजून एक धक्का मैदानामध्ये. साहेबांचे आगमन झाले. त्याने विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 23 वरती 7वी विकेट गमावली आहे. विघ्नेश बाद झालेत. विघ्नेश रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. ज्या संघाने मागचा सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला होता तो संघ आता थोडासा अडचणीत आहे. 23 वरती 7 विकेट गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांसाठी बरोबर 19 मिनिटं घेतलीत आणि आपलं मुख्य व्यासपीठ तुम्ही बघू शकाल. कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांना तुम्ही पाहताय. त्यांच्याच बाजूला तुम्ही पाहतायत कार्यसम्राट माजी सरपंच निजेगावचे गिरोधरजी पाटील साहेब, जवानमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्याच वडिलांच्या नावाने तुम्ही क्रीडांगण पाहता. बेकुंठ हरिभक्त परायण मारुती भाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण. त्यांच्या समेत एकविरा एंटरप्राइजेसचे हरेश पाटील यांनाही तुम्ही पाहता. त्यांच्या बाजूला क्रिकेटचे दर्दी आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुरेश पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. त्यांच्याच बाजूला दत्ता पाटील यांना तुम्ही पाहताय. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. इथे बॅटची कडा. फलंदाज अजून एक बाद होईल. 23 वरती 8वा धक्का लागलाय. वसाड टीम थोडीशी बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळते. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा आणि यश खानने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. आठवी विकेट गमावली.
भूषणला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. फटका चांगला आहे मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. आता धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षक षटकार सांगतायत, पंच चौकार सांगतायत. चौकार आहे. पंचांचा डिसिजन चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार. धावा झाले 27. 8 विकेट गेलेत वसा टीमच्या 27 वरती. भूषण राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता. भूषण काळन चांगली गोलंदाजी आता करत असताना स्लॉगरच्या षटकामध्ये कारण झेल सुटल्यानंतर तो चौकार आलाय. त्यामुळे गोलंदाजी काही करू शकत नाहीयेत. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट ते खेळत असतात. भूषणला तुम्ही पाहतायत अष्टपैलू खेळाडू आहेत. लेदर बॉलच्या माध्यमातून बॅटिंग बॉलिंग खूप महत्वाची भूमिका असते ज्यावेळी लेदर बॉलच्या मॅचेस होतात. भीमकान यांचे सुपुत्र आहेत. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत प्रदीप मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेत. त्यामुळे 6 धावा मिळतील. षटकार. झालेत. हा षटकार महत्वाचा आहे. प्रदीपचा जजमेंट चांगला होता मात्र बॅलन्सही गेला त्याचा आणि बरोबर तो सीमारेषेवर थोडासा पाय त्याचा पडला. कॅच चांगली पकडली होती. 33 वरती 8 विकेट गेलेत फर्स्ट सेमीफायनल मॅच मध्ये. यानंतर सेकंड सेमीफायनलचा टॉस होईल त्यामुळे कॅप्टन उपस्थित राहायचंय. रियान शिलेवन वाकलन आणि जयनमन निजे. दुसरी सेमीफायनल काटेकी टक्कर आहे. फायनल मॅच झाली होती 2 टीम मध्ये बुर्दुलची नाईट स्पर्धेमध्ये. आज सेमीफायनल होणार आहे मात्र इथे भूषण कमबॅक करतोय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 33 वरती 8 विकेट गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून टार्गेट काय सेट होईल. सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आणि ज्या स्पर्धेत तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज, बायसिकल्स, कूलर्स, शूज, अजून काय पाहिजे. खूप चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेची चर्चा 48 संघांना इन्व्हाइट केलं होतं आणि 12 संघ वेटिंगला होते. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. शेवट मात्र गोड केलंय दुर्गेशने. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्र आपण पाहिलं तर 8 गडी बाद 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत वसार संघाच्या. आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघाला 38 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तत्पूर्वी आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन जयनुमान नेहिजे, कॅप्टन संतोष आणि दुसऱ्या बाजूला रियान शिलेवन वाकलन टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. जीत भोईर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. रोहितने 2 षटकं टाकली, 16 धावा दिल्या, त्याने 1 विकेट घेतला. लालचंदने 1 षटक टाकले, 2 धावा दिल्या, 4 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेत. प्रदीपने 1 षटक टाकले, त्याने 5 धावा दिल्या, 1 विकेट त्याने घेतलाय. आणि भूषण काळनने 1 षटक टाकले, 14 धावा दिल्यात, 1 विकेट त्याने घेतलाय. पहिली विकेट 6 वरती. 38 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचंय. पुढची सेकंड सेमीफायनल बघा आपल्या स्क्रीनवरती. एका बाजूला नितेश पाटील, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. चांगलं बॅटल रंगेल. या 2 संघांमध्ये या सीझन मध्ये मॅच झालेली आहे. फायनलची मॅच झालेली आहे. बुर्दुलची नाईट स्पर्धा आणि ती फायनल मॅच भरपूर रफ अँड टफ झाली होती. त्यामुळे ही मॅच प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. त्या अगोदर 38 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल संघ सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. प्रसादजी परबसर यांच्याकडे तत्पूर्वी टॉस आम्ही करणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. काशीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार. दोन्ही कॅप्टन या. निलजारी वाकलन, कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच पाटील कुटुंबियांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि फायनल सेमीफायनल मॅच आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघाला शुभेच्छाही दिल्यात. चला वाकलन टीमचे कॅप्टन या. किरण दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला वाकलन संघ,
आणि दुसऱ्या बाजूला जयनमान निजे संघ. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच साठी. टेल असा कॉल केलाय आणि टेलच तुम्हाला पाहायला मिळते. दादांना विनंती असलं पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस महत्वाचा होता. संतोष सेमीफायनलची मॅच आहे. समोर वाकलन संघ. टॉस महत्वाचा होता. टॉस तू जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वाकलन संघ समोर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बघूया, त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करूया. संतोष, मकर संघ ट्रॉफी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जी स्पर्धा नेहमीच चर्चेत असते. 56वे वर्ष. मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सुद्धा तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि कमी प्रवेश फी 7,500 रुपये प्रवेश फी. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेत तुम्हाला कदाचित बाईक सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आपल्याकडे पहिल्यांदाच 48 संघ असे आकाश पाटीलने ठेवले, तरी त्यांचे धन्यवाद. नक्कीच चांगली स्पर्धा. शुभेच्छा असतील. किरण, टॉस महत्वाचा होता. टॉस गमावलाय. टॉस जर तू जिंकला असता तुझा निर्णय काय असला असता? फिल्डिंगच असते. निर्णय आता थोडासा विरोधात आहे. बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. मग अशी जीत भोरने निजे संघाचं भरपूर कौतुक केलं. किती धावा बनवण्याचं मनसूबा असेल या मॅच मध्ये? जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. संघ तर खूपच चांगला आहे आणि चांगले खेळतात ते. शुभेच्छा असेल किरण तुम्हाला याही मॅच साठी. टॉस इथे जिंकलाय तो जयनमान निजे टीमने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रियांश 11 वाकलन संघ मोठी देशाचे तेजस मात्रे आणि पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. त्या संघाला बॅटिंग करताना दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. मात्र या मॅच मध्ये 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया प्रसादजी परब सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच नितीन काळन. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की थोड्याशा कमी धावसंख्या धावफलक बघायला मिळाला, पण नेक्स्ट मॅचमध्ये जसं आपण बघतोय की स्क्रीनवर ग्राफिक्स बघायला मिळत आहेत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. एका ओव्हरला केतन म्हात्रे वाकलन संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट, महत्त्वाचा खेळाडू. दुसऱ्या ओव्हरला निळजे संघाचा खेळाडू आपण बघतो म्हणजे नितेशला आपण स्क्रीनवर बघत आहोत. आणि या दोघांमधले हे बॅटल तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळणार आहे. आपण वळूया ग्राउंडच्या आतमध्ये फोकस करूया, कारण उपांत्य फेरी पहिली सुरू झाली आहे आणि बघतो की 38 धावसंख्येचं लक्ष आहे ते म्हणजेच हेतूटने बी संघासमोर अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर 38 धावा निश्चित पूर्ण करून हा सामना जिंकावा लागेल. तो हेतूटने बी संघाला. 30 चेंडू 38 धावा. समोर आहे तो रोहित पाटील. रोहित दुधकरचा चेंडू हवेमध्ये कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न. ते मात्र आपण बघतो की त्या ठिकाणी चेंडूचा चेस सुरू आहे. पाठलाग सुरू आहे. तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न ते सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग. लॉफ्टेड स्ट्रोक एलिव्हेट केला फटका, पण तसं एलिव्हेशन मिळालं नाही. इव्हन 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू निघून गेला आणि 2 धावणी ते पूर्ण करतायत. तर काशीनाथ पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. दोन्ही संघांना सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपये आणि सलग 3 षटकार मारले तरी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज काशीनाथ पाटील यांच्याकडनं. ऑन साइडला हुक केलाय. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. फाईन शॉट. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. प्रसाद सर, तरी 2,000 रुपये कॅश प्राइज असेल. हे पारितोषिक नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जेव्हा काशीनाथ पाटील, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील आणि संपूर्ण पाटील कुटुंबीय नेहमीच आपल्या खेळाडूंवरती नक्कीच पारितोषिक ते लावत असतात. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत असतात. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे सर्व खेळाडूंसाठी. लोडफुटला चेंडू ड्राईव्ह केला. शतक बरोबर समोर मिड ऑफमध्ये थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी. बॅकअप त्या ठिकाणी खूप उशिराने येत आहे आणि तोपर्यंत बघायचं 2 धावा इथे होणार का पूर्ण, पण नकार दिला प्रदीप काळनने. एका दर समाधान मानावं लागेल. विकेट हॅट्रिक, सलग 3 षटकार, सलग 3 चौकारसाठी 2,000चा कॅश प्राइज. काटेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला ऐकायला मिळत आहे. गोलंदाज सज्जवीर पुन्हा सूरज दुधकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करेल. समोर आहे प्रदीप काळन. तर हेडुडणे गावचे माजी सरपंच निवृत्ती भंडारी यांच्याने एक पारितोषिक आलंय. जर हेडुडणे संघाने हा सामना जिंकला तर या टीमला रोख रक्कम 11,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि सलग 3 षटकार ठोकले तर जयेंद्र खान यांच्याकडनं 4,000 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू प्रसाद सर. लेफ्ट आर्म लीडिंग एज हवेमध्ये चेंडू बिहाइंड द स्टंप. आपण बघतोय थर्डमॅनला खेळाडू जो आला फ्लाइंग स्लिपमध्ये झेल टिपलाय आकाशने आणि पहिलाच धक्का लागलाय. हेतूटने बी संघाला. प्रदीप बॅक टू डग आउट ऑन डक.
तर फर्स्ट विकेट फॉर टीम वसार, फर्स्ट विकेट फॉर सूरज दुधकर. आणि बॅट्समन बॅक टू डगआउट प्रदीप काळन ऑन डक. शून्यवर त्याला बाद केलंय, त्याला पकडलंय झेलच्या विकेटच्या मागे, झेलच्या स्वरूपात तो बाद झाला. निवृत्ती भंडारी साहेबांच्या माध्यमातून वार्षिक आहे म्हणजेच हेदूटने संघासाठी जर सामना जिंकला तर थेट 11,000 रुपयाचं कॅशप्राईज दिलं जाईल या संघाला. आणि बॅटिंगसाठी पोहोचलाय धीरज, सेन्सिबल क्रिकेटर. मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे बॅटिंग केली, अक्षरशः डोक्यावर शांतपणे बर्फ ठेवून, म्हणजे डोकं शांत ठेवून ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे, अत्यंत कौतुकास्पद असा फलंदाज स्ट्रायकिंग केला धीरज. लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे बघायचं आहे. मग सुद्धा आपण बघितलं की लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती याच फलंदाज धीरजने. तो आता समोर उभा आहे. पुढील चेंडू फुल टॉस आहे, विकेट सेफ केली, विकेट कव्हर केली. नंतर हा फक्त सेन्सिबल शॉट बॉटम हँडचा वापर केला, सन्मान दिला चेंडूला. बघू शकता फुल टॉस चेंडू होता. बॅक टू द बॉलर, डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. धावसंख्या 7 थांबली आहे धावफलकावर. हो, हा चेंडू कव्हर सगळ्याचा पर्यंत होता. हलकीशी एज होती त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे आपण रिॲक्शन बघतोय यशीच्या मागे 3 खेळाडूंकडून, फाईन लेग, थर्ड मॅन, विकेट कीपर यांच्या रिॲक्शन बघायला मिळालं. निश्चित म्हणजे की हा चेंडू होता हलकीशी एज घेऊन निघून गेला होता, पण इथे मात्र रविवाल्याने केली चूक. मग सुद्धा आपण अशीच एक चूक बघितली जेव्हा वसार संघ बॅटिंग करत होता. त्या ठिकाणी लॉंग ऑन लालला सूरज दुधकरचा झेल, संदीप फुटाणे पुढे सरसावला, कॉलिंग झालं नाही. त्याच्या मागे होता तो म्हणजेच करण, आणि दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन झालं. झेल तिथे सुटला आणि त्याच फलंदाजाने सामना हिरावून घेतला काटे संघाच्या बाजूने. एक चांगली फाईट बघायला मिळते. निश्चित ती जर विकेट असती निश्चित आपण एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. इव्हन वसारच्या ऐवजी काटे संघ बहुतेक आपल्याला बघायला मिळालं असतं या उपांत्य फेरीमध्ये हे दोन्ही संघाच्या विरोधात. पण झालं गेलं विसरून जाऊन आपण निश्चित पुढच्या मॅचकडे फोकस करायला हवं. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा धावफलकावर. लक्ष अजूनही 31 धावांचं आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी. रोहित पाटील बॅटिंग करतोय. ग्राउंडवर आपण बघतोय 7 वर 3 चेंडूमध्ये, त्यामध्ये त्याचा चौकार सुद्धा आहे. बाकीचे 3 चेंडू तो नॉस्ट्राईक एंडला उभा होता. त्यामध्ये आपण बघितलं की धीरज अजून खातं उघडायचं आहे. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतोय कुणाल. जवाहरमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष बबन रसाळ साहेबांचे आगमन झाले. त्यांच्या समेत सीताराम पाटील साहेब सुद्धा येतात. त्यांच्या गावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हेतुटण्याचे कल्पेश भंडारे यांनी पारितोषिक लावलेले आहे. सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी 2,000चं कॅश प्राईज आहे. 3,000चं कॅश प्राईज आहे फलंदाजांसाठी. स्ट्राईक एंडला रोहित. कुणालचा पुढचा चेंडू फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केले तिथे शतक बरोबर समोर उभा आहे. संधी होती त्या ठिकाणी सूरज दुधकरकडे. मिसफिल्ड झाली, फंबल झालं त्या ठिकाणी, आणि एक बिग सिंगल सुद्धा कंप्लीट झाली या चेंडूवर. धावसंख्येत धावसंख्या बघतो अजूनही सिंगल डिजिटमध्ये, ती म्हणजेच धावफलकावर 8 धावा. या छोट्या धावसंख्येवर सुद्धा आम्ही फाईट बॅक करू शकतो. आतापर्यंत हे दाखवून दिले वसार संघाने. मिरेन वसार संघ जिंकणारा संघ थेट या आई गावदेवी चषकाच्या 2024-25च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. गोलंदाज कुणाल, समोर लेफ्ट हँडर धीरज. स्लाइस करायचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, टायमिंग नाही करू शकलाय. मुख्य प्रवेशद्वारावर जरा रिक्वेस्ट आहे की जास्त गर्दी करू नका. त्या ठिकाणी आमचे पाहुणे येणार आहे त्या ठिकाणाहून. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ शक्यतो कोणी गर्दी करू नका. बाकी भरपूर ठिकाणी जागा आहे तुम्हाला ही स्पर्धा पाहण्यासाठी. थोडासा बॅकफुटला आहे, थोडासा चाचपडत खेळतो. आतापर्यंत 3 चेंडूच्या सामोरे गेला आहे. अजूनही खातं उघडलं नाही आहे धीरजने. रोहित नेऊन कानमत दिलाय, बघूया इम्प्लिमेंट होतो का. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आहे, म्हणजे आपल्या स्वभावाच्या विरुद्ध हा फटका. मला असं वाटतं की ते हाच काहीतरी कानमंत्र होता. रिव्हर्स अटेम्प्ट करून बघ, पण एक्झॅक्टली चेंडून बघतो की लेग स्टिकवर ठेवला आहे या ठिकाणी इथं गोलंदाज कुणालने. आतापर्यंत इकॉनॉमिकल पॉवर प्लेमध्ये अवघी 1च धाव या 4 चेंडूत खर्च केली या गोलंदाजाने. बघायचं धीरजचा पुढच्या चेंडूवर काय कुठला शॉट अटेम्प्ट करणार. हा चेंडू थोडासा बॉटमहँडचा वापर केला. स्लाइस आपण बघतोय, चेंडू जातो तो गलीमध्ये. आउटसाइड एज घेऊन एका धावाने खातं उघडलंय. 5व्या चेंडूवर ते फलंदाज धीरजने. आता मात्र इक्वेशन आपण बघत आहोत. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे. भरपूर सावध खेळ आतापर्यंत केलाय पॉवर प्लेमध्ये तो हेदूटने बी या संघाने. आतापर्यंत चेंडू झाले ते 11 धावा अंकी झाले त्या 9. एक विकेट गमावली आहे.
षटका दिला आणि पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू रोहित समोर. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, मिडॉपला क्षेत्ररक्षक नाही आहे. वाडिश लांबला क्षेत्ररक्षक तिथे होता, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धाव फलकावर 10 धावा खर्च केल्या आहेत त्या वसार संघाने. त्यामुळे समीकरण बघतोय मैदानावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहत आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. प्रथम पारितोषिक रोख रुपये 1 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000, तिसरा आणि चौथा क्रमांक पारितोषिक समान आहे, रोख रुपये 25,000. आणि मालिकावीरसाठी आपण बघतोय ते म्हणजेच स्पोर्ट्स बायसिकल एक्झॅक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. आणि प्रवेश फी फक्त आणि फक्त 7,500 रुपये. आणि यासाठी भरपूर संगणकांनी कौतुक केलं या आयोजनाचं, नियोजनाचं. मालिकावीरसाठी आपण स्पोर्ट्स बायसिकल बघत आहोत. त्यावर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी वडवलीचे मनोज पाटील यांच्याकडनं कूलर आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आपण बघतो की संजू स्पोर्ट्स आणि जागृती स्पोर्ट यांच्याकडनं प्रत्येकी शूज आहेत त्या 2 खेळाडूंसाठी. गोलंदाज सज्ज, सुरेश दुधकर इनसाइड आउट थ्रू द कव्हर, चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. खूप वेळानंतर आला हात चौकार, गुड शॉट. घे 2 टप्पे घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून व्हेरी मच कॉन्फिडंट शॉट. धावसंख्या 14. चेंज ऑफ पेस आहे, स्लाइस केलाय, चित्राच्या डीप मध्ये उभा आहे, डीप कव्हरला चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतला, थोडासा फंबल त्या ठिकाणी. आणि रोहित पुन्हा आता स्ट्रायकिंग एंडला. हेदूटने बी संघ सुद्धा तोच विचार करत असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक हे रोहितकडे राहणं गरजेचं आहे. इव्हन धुरत सुद्धा चांगला परफॉर्मन्स, चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यात त्यांनी जी चुणूक दाखवून दिली 38 धावेची, 33 धावेची त्याने खेळी केली होती. पण इथे मात्र त्याला खातं उघडण्यासाठी त्याने 5 चेंडूचा वापर केला. धावसंख्या 16वर पोहोचली आहे. हो, क्या बात आहे, लाजवाब चेंडू. फलंदाला बॅकवर्ड ढकलणारा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बघतोय. बॅटची आतली कड फक्त स्टिअर केला ऑन साईडला, चेंडूला दिशा दिली आणि तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली. लेफ्ट हँडर समोर आता लेफ्ट हँडर असेल आणि असं चित्र असताना नेहमीच ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे असतं. पण आतापर्यंत थोडासा मात्र आपण बघतो की भांबवलेला दिसतोय फलंदाज या उपांत्य फेरीमध्ये, तो धीरज. धावसंख्या आपण बघतो धावफलकात एकूण 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला धीरज लेफ्ट हँडर, 17 लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. स्टील रिक्वायर 21 फ्रॉम द 15 डिलिव्हरी. 15 चेंडून 21ची गरज आहे. हो, हवेमध्ये चेंडू थोडासा मागे जातोय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट तर केलं त्या ठिकाणी. बघूया चेंडू लॉंग स्ट्रायकिंग एंडला कव्हर होईल, परंतु तोपर्यंत रोहित स्ट्रायकिंग एंडला पोहोचला होता. बघा, कंपॅरिझन करा. हेदूटने संघाच्या 2 खेळाडूंचं मी कंपॅरिझन करेन. माझ्यासोबत आमचे गुण सांगितले मला सांगतात की आपण पहिल्या मॅचमध्ये आपण हेदूटने संघाचा गोलंदाज संघनायक लालचंद भंडारीला बघितलं की तब्बल 30 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि त्याच मॅचमध्ये धीरजची बॅटिंगसुद्धा आपण बघितली, आव्हानात्मक फलंदाजी आपण बघितली. तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे. बघूया तिथे काय डिसिजन आहे. रिव्ह्यू घेतलाय. क्विक सिंगल कंप्लीट झाले, देर इज नो रिव्ह्यू. कुठलाही रिव्ह्यू घेतलेला गेलेला नाही आहे. 14 चेंडू आणि 20ची गरज आहे अजूनही. चेंडू आहे मध्ये, व्हॉट अ शॉट बिहाइंड द स्ट्रोक आपण बघतो. काय फटका, कॉन्फिडन्स बघा या फटक्याच्या मागे. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय, षटकार. लाजवाब. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये व्ही शेपमध्ये विथ द कॉन्फिडन्स काय फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू शिल्लक आहे 13, करायचे ते अजूनही 14. हेदूटने बी संघाला अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पकडण्यासाठी बॉटम हँडचा वापर, फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू बॅटची बाहेरची कड आणि चेंडू जातो स्क्वेअर लेगमध्ये. आणि तोपर्यंत एकदा धाव तिथे पूर्ण केली फलंदाजांनी. पाणी घेऊन जायचं आहे बघा, पण सांगतात पाणी घेऊन जायचं आहे.
बघूया हा ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका कशा प्रकारे चेंडू फटका ऑफर केला. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. काय कॉन्फिडन्स होता बघा. चेंडू फिनिश झाला सुद्धा नव्हता आणि काय त्याने मात्र कॉन्फिडन्स दाखवला फटक्यामागे. नजर खाली गेली होती म्हणजेच त्याला माहिती आहे की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेरच निघून जाईल. आणि तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होते. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. धाव फलकावर बघते 25 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 13 धावांची अजूनही गरज. लक्ष आहे ते 38 धावांचं. आणि ग्राउंडच्या आतमध्ये मिहीर निघून गेलाय. रवी वायले यांचे चिरंजीव यांच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असतो म्हणजेच मिहीर इलेवन वसार. मग अशी आपण 2 खेळाडूंचं सुजल इथे मात्र कंपॅरिझन करत होतो. आपण बघितलं की पहिल्या सामन्यामध्ये लालचंद भंडारीच्या विरुद्ध तब्बल 30 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्याच्याविरुद्ध निश्चित आपण बघितलं बॅटिंग त्यामध्ये धीरजने मात्र अफलातून बॅटिंग केली. 33 धावा कुठल्या. पण आपण हे चित्र तर वेगळं आपण बघतोय की या मॅचमध्ये लालचंद भंडारींनी विकेट जास्त काढल्या. 4 विकेट एका षटकामध्ये काढल्या आणि तिथे मात्र धीरज थोडासा मात्र भांबवलेला दिसतोय. थोडासा दबावाखाली दिसतोय. त्याच्याकडनं बॅटिंग तशी होत नाही आहे. पण त्याच्यासोबत असलेला रोहित पाटीलने मात्र जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि चांगली फलंदाजी ग्राउंडवर तो करतोय. आतापर्यंत रोहित पाटील आपण बघतो की 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि चांगला परफॉर्म केला आपल्या बॅटमधून. प्रदीप लवकर बाद झाला. धीरज मात्र त्याला चांगली साथ देतोय. आतापर्यंत स्ट्राईक रेट रोटेट करतोय. 6 चेंडू त्याने 2 धावा अंकित केल्या आहेत आणि रोहित खेळतो 22 वर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. व्यासपीठावर भरपूर अशा मान्यवरांचं इथं आगमन झालं. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हेजेगावचे गिरीधर पाटील सुद्धा उपस्थित आहे. त्या ठिकाणी बघतोय की काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील ते उपस्थित आहेत. हरेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि जसं मगाशी आपण उल्लेख केला की हेदूटने बी संघ जर इथे सामना जिंकतोय तर हेदूटने गावचे निवृत्ती भंडारी यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल ते टीम हेदूटने या संघाला. 12 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. बॉलिंग मार्कवर आदेश वायले. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली पॉईंटला. चेंडू कव्हर होईल. 2 धावांपर्यंत सुरू आहे. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते आहे आणि ती बघायचं आहे काय रवी वायलेकडनं पुन्हा चूक. एक तर आपण बघतोय की एसटीच्या मागे झेल सुद्धा सोडला होता आणि आपण या सामन्यात बघतोय की मीर स्वतः ग्राउंडच्या आतमध्ये फिल्डिंग सुद्धा करतोय कव्हरला. क्या बात आहे. हे चित्र आपण असं कित्येक वेळा बघितले पण तेव्हा खेळाडू मॅच्युअर झालेले असतात, मोठे झालेले असतात. पण खूप कमी वेळामध्ये कमी वयामध्ये आज खेळाडूला आपल्या मुलाला उतरवलं आहे संघामध्ये ग्राउंडवर रवीने. ओ क्या बात आहे. लाजवाब. खूप सुंदर चेंडू आणि चेंडू बघा त्याची फेक केली ती म्हणजेच मिहीरकडे. क्या बात आहे. चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय गोलंदाजाकडे. हे सगळे धडे घरातनंच घेऊन आलाय तो वडिलांकडून. धावसंख्या 27. शॉर्ट ऑफ लेंथ कट केलाय. सेन्सिबल शॉट. चेस सुरू आहे आणि बघा त्या चेसमध्ये कोण जिंकणार. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करण्यानंतर मिसफील्ड. लास्ट मोमेंटला कॅज्युअल अप्रोच. सीमारेषे बाहेर चौकार. डेलिकेट टच फ्रॉम रोहित पाटील. बघू शकता हा फटका किती नाजूकतेने हा फटका खेळला गेलाय. एकदम क्लोज टू द बॉडी आणि काय फटका आपण बघायला मिळाला या चेंडूवर. चौकार आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 31. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इनसाइड आउट. क्या फिल्डिंग. काय बात आहे. क्या बात आहे. मला काय बोलण्याची गरजच नाही. प्रेक्षक मात्र या टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करत आहेत या फिल्डिंगच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग मिहीर वायलेची. लगेच फिल्डिंगमध्ये चेंजेस. आता लेफ्ट हँडरसाठी समोर आता मात्र मिड ऑफला उभं केलंय मिहीरला. ह्या वयात बरेचसे खेळून बघतो की थोडेसे दबावाखाली असतात, घाबरतात, पण कॉन्फिडेंटली चेंडू अडवलाय तो मिहीरने. ॲप्रिशिएट तर करायलाच हवं अशा खेळाडूंना. बघू शकता ॲक्शन रिप्ले पण बघूया स्क्रीनवर. ओव्हर पिच होता. चेंडू ड्राईव्ह केला आणि काय फिल्डिंग. काय स्टॉप केलाय चेंडू. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द फिल्डिंग. लाजवाब. धावसंख्या 32. 32. 6 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 8. 8 चेंडू 6 धावा असं माझं म्हणणं आहे. आपण बघतो की चेंडू आपण बघतो पुन्हा आता गलीमध्ये चेस सुरू आहे आणि तिथे मात्र अपेक्षा सोडणं दिले की चेंडू अडवण्याच्या आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. येतो तो धीरजच्या बॅटमधून हा चौकार.
कापला त्या चेंडूला धीरजने. एवढा सुंदर आणि मनमोहक फटका आपण त्या ऑफर केला त्या ठिकाणी. फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. आदेश ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेट लावून तिथे चेंडू कव्हर करेल. स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये आणि बघायचं तिथे विनिंग शॉट बघायला मिळणार का, पण धीरजने दिलाय नकार रोहितला आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या बरोबरीमध्ये 37 धावा धावफलकावर. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि एका धावेची गरज आहे, ती म्हणजेच हेदूटने बी संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. सामना थोडासा एकतर्फीच केला. रोहितने चांगली बॅटिंग केली मैदानावर. तर निवृत्ती भंडारी साहेबांचे 11,000 रुपये आमच्याकडे जमा झालेत. फक्त औपचारिकता बाकी एका धावेची. एकदा तिथे कंप्लीट करायची आणि पारितोषिक आपल्या खिशात टाकायचं हेदूटने बी संघाला. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेच्या व्यासपीठावर नेहमीच बघतो की काशीनाथदादा पाटील असू दे, निवृत्ती भंडारी असू दे, हे सगळे खूप घनिष्ठ मित्र आहेत. आणि मला असं वाटतं की दादांनी स्वतःच्या खिशात आधी दिलेत, नंतर भंडारी साहेबांकडे ते घेतील. 11,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते म्हणजे निवृत्ती भंडारी साहेबांकडून. तर 6 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी एका धावेची गरज आहे ते हेदूटने बी संघाला. क्लोज फिल्डिंग आता उभी लावलेली आहे रवी वायलेने एसटीच्या मागून. आणि बघायचं मिहीरला तर कुठे उभे करतात. मिडी उभा आहे तर मिड ऑफला. गोलंदाज सज्ज विघ्नेश. खोदून काढलाय. मॅच विनिंग शॉट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. अभिनंदन टीम हेदूटने बी. हार्डलक टीम मेरीलन वसार. पण चांगला खेळ केला, चांगला परफॉर्म केला. 48 ग्रामीण संघांच्या माध्यमातून हे 4 संघ आपण बघितले की टॉप 4 मध्ये होते. आपण बघताय ते म्हणजे स्कोर कार्ड